मुलांना काय म्हणायचं आहे ते ऐकूया ना आईबद्दल. जे हिनी सांगितलं तसंच आईचा म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय स्ट्रॉंग आहे. कधीही तिला आम्ही मागे वळलेली बघितलंच नाही. म्हणजे अजूनसुद्धा कधी इन्व्हेस्टमेंटची पायी येते आणि म्हटलं का आई एवढं, अरे त्यात काय होऊन जाईल ना, तू पाऊल तर टाक, तू आधीच काय, अरे तू म्हणजे जो एक शक्ती असते ना, ताकद असते ना, ती आहे. म्हणजे आज आपण शक्तीचा जागर म्हणतो ना, तर आमच्या घरातली शक्ती ती आहे. परंतु मला आठवतं की जेव्हा वडील गेले तेव्हासुद्धा तो प्रसंग कळत होतं की आता जाणार. तिने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं की नाना म्हणायचे माझ्या वडिलांना, नाना तुम्ही सावकाश जा, आपल्या सगळ्या मुलांकडे मी लक्ष ठेवीन, आता गुंतू नका, आता तुम्ही रस्ता घेतला आहे ना, आता तुम्ही सावकाश जा. इतका स्ट्रॉंगनेस मी कुठल्याही स्त्रीच्यात बघितला नाही आजपर्यंत. बोला. आणखीन एक आईचा मोठा गुण म्हणजे तिला आर्थिक जाण खूप छान आहे. म्हणजे ती तेव्हा 10वी शिकलेली आहे, खेडेगावातली आहे असं ती म्हणाली. सुरुवातीला गावठी कदाचित म्हणून हे झालं असेल, अवहेलना झाली असेल, पण तिने सांगितलं की इथे इन्व्हेस्टमेंट करा आणि ती फेल गेली असं मला आठवत नाही आहे. म्हणजे तिला काय आहे मला माहीत नाही की ती सारासार विचार करते का तिला इंट्युशन आहे, बट अतिशय सुंदर ती पॉईंट आऊट करते आणि काळाची पावलं ओळखण्याची ताकद खूप छान आहे आईकडे. पुरोगामी असल्यामुळे ती खूप इफेक्टिवली संसाराला पुढे नेऊ शकते, सगळ्यांना चांगलं गाईड करू शकते आणि आमचा मोठा आधार आहे, याच्यात वाद नाही. अगदी तुम्ही सांगा आईबद्दल. आईबद्दल म्हणजे तिचा खंबीरपणा आणि म्हणजे काय आम्ही बोलू शकत नाही एवढं या वयामध्ये. पण आज मला हिंमत होणार नाही माझ्या 53व्या वर्षी, ती हिंमत तिच्यामध्ये आज 72व्या 73व्या वर्षी पण आहे, हे मी कबूल करतो. पण ते बघा आई, एवढं कौतुक म्हणजे जे तुम्ही करत गेला, आज सगळी मुलं सुना तुमच्याबद्दल भरभरून बोलत आहेत. पण अशा कितीतरी माऊली असतील ना की ज्यांना तुम्ही एक हात दिला, म्हणजे मदतीचा असेल किंवा त्यांचे संसार उभे राहिले असतील. मग सुरुवातीला सगळ्यात आधी कोण होतं, म्हणजे पहिलं तुम्ही कोणाला घेतलं बरोबर, किंवा नोकरी म्हणून किंवा मदत म्हणून? विठाबाई नावाची एक गृहिणी होती, तिथे पण यजमान NMM मध्येच होते. मफतलाल माझ्या वडिलांबरोबर कामाला. मग ते त्या नोकराला म्हणाले की अरे तुझ्या बायकोला पाठव, हिच्याकडे भाकरीनं हवंय बाई. ती पहिल्या दिवसापासून यायला लागली आणि इतक्या सुंदर भाकरी करायची ती. मग पोळ्यांबरोबर भाकरी चालू झाल्या आमच्या. असं एकक म्हणजे होत गेला आणि एक बाईची 4 बायका व्हायला 15 दिवस लागले नाहीत माझ्या. काय सांगतात, कारण तुमचं कामच इतकं किंवा मागणी इतकी वाढली त्यामुळे मग तितक्या जणी. आणि कशातही भेसळ नाही, डोळ्यासमोर दळून ज्वारी आणायची भाकरी, फक्त घरातल्या स्वयंपाकघराच्या ऐवजी ह्याच्या स्वयंपाकघरात एवढाच फरक, बाकी काही नाही. कशातही भेसळ नाही, सोडा नाही, काही. आत्तापर्यंत किती जणी? एकाच वेळेला एकाच कुटुंबातले 4-4 बायका आमच्या वेळेला आईच्या वेळेला होत्या. आई तिच्या 3 मुली, म्हणजे त्यांना पण आपोआप हे झालं, आधार झाला. आम्हाला पण व्यवस्थित म्हणजे एक हाती मदत झाली. आणि मी एक पथ्य सांभाळलं तेव्हा. आपल्याला जर माणसं टिकवायची असतील मी पिसवर्क चालू केलं. पगार नाही, पिसवर्क. तुम्ही जसे काम कराल तसे, जशा किलो पोळ्या कराल तसे पैसे घ्या, म्हणजे आपोआपच त्यांना व्यवस्थित पोळ्या. कुठचाही कामगार सोडून गेला नाही माझ्या. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.